नाद नाही करायचा. डॉन आहे डॉन. यायला नादाला लागलं ना फास्टच ठेवले का त्याला. काय यायला नादा लागतं का. हे बंद का पडलंस. हॅलो अरे हा निश्चित कुठं पडलंय. हा याला मरू दे. मेहरबान रमाबाईचं नाद करायचं ना अजिबात. डॉन आहे डॉन. होय रम्या आईला आज लयच फटाट दिसतोय. ए मापात बोल जरा मापात. तुझ्या पैशाची नाही पेट काय बघा. अरे रम्या तू तुझ्याच पैशाची पेतोय. आता जरा घराकडे पण लक्ष दे जरा. अरे वहिनी अशा अवस्थेत कामाला येते. अच्छा अरे माझी बायको होती माझं मी बघील. लय मोठा आला शहाणा मला सांगायला. अरे रम्या आले आती नको करू. अरे दारू बंद कर जरा. दारू बंद कर. अरे गाड्यावानी गडी हा नुसता बोंबलत फिरतोय दारू पिऊन. हा ती पोटूसी बायको तुझी बिगारी काम करायला जाते. ए तुझं तू बघ मान नको शिकू. तुझ्या घरात आहे खायला. अरे मला आलाय सांगायला. चल नाही भेटणार. अरे रम्या तुझ्या ह्या अशा वागण्यामुळे त्या वहिनीवर अशी वेळ आली बघ. अरे या अवघडलेल्या अवस्थेत ती कामावी ती बाई. त्या वहिनीने स्वतःच्या दवाखान्यासाठी गायातलं मोडलं. अरे रम्या ही तुला शोभत नाही बर का. काय गायतलं मोडलं मला नाही सांगता. या गाडीला बघतोच मी आता. अरे मी जिवंत आहे का अजून. सोन्याचं गायतलं मूर्ती वय याला कोणी सांगायला असलं कारभार करायला. आहे गाडीला बघतोच आता. मी काय मिळू का काय. मला न सांगता काय पण कारभार करते आहे घाली. हिच्या आईला हिचं आता बघतोच हिला. अशी थोप अडतू राहिला. हिच्या गावात तिच्या सोडतच नाही. लय माजली आहे घाली. हिच्या सोन्याच्या मूर्ती वय आहे घाली. थांब तुला बघतोच आता.
यायला माधुरे ए आहे घाले कुठे गेले रे यायला तुझ्या इथं झोपली आहे घाले उठ उठ झालंय काय नेमकं झालंय काय कुठे गेला तुम्ही घरात पैसे देत नाही का मग तू काय तू लक्षानी झाली का तुम्ही घरात पैसे देत नाही म्हणून ते मंगळसूत्र मोडलं ना मी नवऱ्याची इज्जत नाही काय नाही आहे तू मापात राहा पैसे नव्हते उपकार करते का माझा तू नाही आणि तू हा तुम्ही जात नाही का आम्हाला मी जात नाही मग पैसे नका घेऊ पैसे नका घेऊ त्यांना पैसा द्या ना मला दवाखान्यात जायचं तुम्ही कामाला पण जात नाही म्हणून मोडलं होतं द्या ना द्या की असं काय करताय द्या ना पैसा ऐका की द्या ना नका ना घेऊन जाऊ पैसे ते घरात काय नाही द्या की पैसे द्या की पैसे द्या नीट राहायचं माझ्या आजीपासून प्रत्येक वेळेची नाटके आहे घालायची पैसे नाटक करते प्रत्येक वेळेस तुला दाखवतोच परत नाटक केल्यावर माधुरी काय झालं ग तुझ्या डोळ्यात पाणी काय नाही ग सुमन काय नाही झालं अगं माधुरी काय झालं सांग तरी काय नाही ग ह्यांचं रोजच झालंय माझे कामाचे पैसे घेऊन जातात आणि दारू पित्यात बाई काही असले नवरे पण नेत्यात ना आपल्याला आमचं पण ध्यान असलं हे बघ दारूसाठी घरातले पैसे चोरून येते त्यामुळे घरात 1 रुपया बी ठेवायची सुरंकी नाही बघ ना काय करू आता काही समजत नाही ग या अवघडलेल्या अवस्थेत दवाखान्यात जाण्यासाठी पैकं नव्हतं त्यासाठी गळ्यातलं मोडलं पैसा आणलं आणि नवरा दारू पिण्यासाठी ते पैकं घेऊन गेलं नवऱ्याला ना माझी काळजी ना मुलाची काळजी आहे काय करू काही समजत नाही ग लय अवघड झालंय ग हा बरोबर आहे तुझं हे बघतो अजिबात जास्त विचार करू नकोस होईल तसं होईल देव सगळं बघतोय अडचणी तो दाखवतोय ना मग मार्ग पण तोच दाखवेल असं समजायचं बघू जे होईल ते होईल चल माधुरी जाते मी मला आणखी स्वयंपाक करायचा आहे होय होय जातो आई डब्बा झाला का आता मला उशीर होतोय
बाबा असे का वागतात? ते कधीच आपल्यासोबत व्यवस्थित नसतात, नुसता रागराग करतात. तसं नाही बोलायचं बा, बाबा आहेत ना ते तुझे. अरे त्यांना फक्त वाईट सवय दारू पिण्याची. जेव्हा ते दारू पित नाही ना तेव्हा ते बोलतात आपला समोर ना शिकणार आणि खूप मोठा साहेब होणार. खरंच आई? हो बा, खरंच. तर तू बाबांच्या वाईट सवयीकडे लक्ष नको देऊ, तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष द्या. शिकून मोठा साहेब होणार ना? हो, होणार, नक्की होणार. माझी आई माझ्यासोबत असल्यावर मी नक्की साहेब होणार. बरोबर. शाळेत जा, मी कामाला जाते. जातो. काय, कशी आहे माधुरी? तब्येत बरी आहे का? दुसरीकडे झालं का कुठं काय? होऊन जाईल लवकर लवकर. काळजी घे स्वतःची अवस्थेत. कसं चाललंय काम? व्यवस्थित ना? बरं बरं, ठीक. अरे ही बाई पुढची आहे तरी काम होती का? होय मालक, आता त्याची परिस्थिती तशी आहे, ती तरी काय करणार? त्या बाईचा नवरा काय काम करत नाही, दिवसभर दारू पितोय, काय करणार आहे ती? अरे पण अशा अवस्थेत आपण तिला कामाला नाही ठेवू शकत. हा, तिला म्हणा उद्यापासून कामावर येऊ नको. हा, बरं बरं, उद्या सांगतो. हा, बाकी ठीक आहे ना?
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज जागतिक महिला दिन. या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपण सर्व वर्गामध्ये एकत्र जमलेलो आहोत. उंबरा ओलांडून घराला मंदिराचं स्वरूप देणारी ती माऊली असते. उंबरा ओलांडून घराला मंदिराचं रूप देणारी ती माऊली असते. संसाराचा गाडा हाकणारी ती एक देवारीतील माऊली असते. ती कधी मुलगी असते तर कधी आई असते. ती कधी मुलगी असते तर ती कधी आई असते. सासर आणि माहेर उजळवणारी ती एक स्त्री ज्योत असते, ज्योत असते. विद्यार्थी मित्रांनो, ज्योत तुम्हाला माहिती आहे का? देवाला आई नाही, आपल्याला आई आहे. आपण भाग्यवंत आहोत. अलग लक्षामध्ये. म्हणून नारी जातीचं महत्व ह्या जगाला, अगदी परमेश्वराला सुद्धा माहिती आहे की आपण आईच्या मायेशिवाय पोरके आहोत. आणि म्हणून या स्त्रीचं महत्व, महिलांचं महत्व किती आहे हे जगाला पटवण्यासाठी आपल्याला हा जागतिक महिला दिन साजरा करायचा आहे. आणि आपल्यासाठी आपली आई हीच जग आहे, हेच विश्व आहे. आणि म्हणून आपल्यासाठी राबणारी आई, तिला या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं एक छोटीशी भेट देणार आहोत. आपल्या डोळ्यासमोर नेहमी असणारा चेहरा म्हणजे आई. आणि मग तो चेहरा आपल्याला डोळे मिटून स्मरण करायचं आहे, आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे. आणि ती भावलेली आपली आई आपल्याला आपल्या पद्धतीनं कागदावरती उतरवायचे आणि अतिशय प्रेमाने आपल्या आईला ते चित्र जागतिक महिला दिनाची भेट म्हणून आपण भेट द्यायची आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? कराल ना सगळे? चला तर आपण आता सुरुवात करूया. मिळाला? चला. धरा. इकडे दे. ठीक आहे, कागद सगळ्यांना मिळालेले आहेत. कागद मिळाल्यानंतर काय करायचं तुम्हाला सांगतो. सर्वांनी डोळे मिटायचेत. काय करायचेत? आपण ध्यानाला बसतो की नाही, तसे डोळे मिटायचेत. आणि आपल्या आईचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणायचा आहे. 5 मिनिटं तिचा चेहरा आपण आपल्या स्मरणात साठवायचा आहे. आणि तो साठवलेला चेहरा आपल्या पद्धतीनं आपल्याला कागदावरती रेखाटायचा आहे. करा सुरुवात. डोळे उघडून सुरुवात करा. सुमन वहिनी, बोला की भाऊजी. ठेकेदाराने सांगितलंय माधुरी वहिनीला उद्यापासून कामाला येऊ नको म्हणून. अशा अवस्थेत आपण त्यांना कामावर ठेवू शकत नाही असं म्हणत होते ते.
कल्याण माधुरी वहिनी उद्यापासून कामावर नका येऊ आराम करा अशा अवस्थेत आम्ही कामावर नाही ठेवू शकत तुम्हाला ही आजची हाजरी माधुरी मी काय म्हणते तुला अशा अवस्थेत आरामाची गरज आहे. नाही ग सुमन आपल्यासारख्या गरीब माणसाला कसला आलाय ग आराम. अगं तुला ह्या अवस्थेत काळजी घेतली पाहिजेस असं काय करते तू. बरोबर आहे ग तुझं सुमन पण मला काम केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही ग. तू नको काळजी करू होईल कसं घे. अवघड आहे बाई तुझं. तू हो पुढं मला घरला बाजारात आणायचं आहे आणि सासऱ्याचे औषध पाणी पण आणायचं. बरं चल जाते मी. जा सावकाश. माझ्या नाही आपल्या डायरेक्ट मग विषय लागायचं नाही अजिबात का कुठं गेली नाही आई घाली काय हा रे माधुरे माधुरे यायला बाहेर ऐकून नाही कसं करते होय तो दाखवतो थांब जरा आता नाटक करते काय काम करायचं नाटक करते माझ्या समोर हा कुठं पैसे ठेवलं काय माहिती कुठं पण खूप ठेवते पैसे कुठे इथं पण नाही हा सांभाळ ना आता मागच पैसे दाखवतो काय असतं ते ऐका ना तुम्ही असं घरातून पैसे घेताय 10 रुपये ऐका की ऐका ना काय करायचं काय नाही ती
बायको तू माझी बायको कळलं का? मी काय पण करेल, तुझं पैसे म्हणजे माझं पैसे. अहो ऐका की, अहो खरंच काहीच नाही. अहो संध्याकाळी मला सामान आणायचं. अहो ऐका की, अहो पण दवाखान्यात जायचंय. अहो काम करते मी दवाखान्यात जाण्यासाठी. अहो ऐका की. महापात्रा दवाखान्यात जायला काय लगेच नाही गेली उद्या मारायची नाही. अहो तुमचे पाय पडते मी. अहो पैसे द्या. अहो इकडे. आणि महापात्रा सांगून ठेवतोय, महापात्रा अहो तुमच्या पाया पडते मी. महापात्रा यायला राहायचं असलं ना माझ्या घरात, नाही तर निघून जा. यायला तुमच्या पाया पडते, पैसे द्या. अहो यायला लय नाटकं लावलं. पैसे द्या. धर तुझा पैसे. चालती वळीत नाही, दुपारी दारू पण पिऊन देत नाही मला. माझ्या नादाला लागली ना परत मग सांगतोस तुला. आला बा. ये बस बस. काय शिकवला शाळेत? सांगतो. आधी तू तुझे डोळे बंद कर. डोळे बंद करू का? अगं आई कर ना डोळे बंद, तुला काय दाखवायचंय? बरं करते. आता उघड डोळे. बघ आई तू आहेस आणि तुला हॅपी वुमन्स डे. वुमन्स डे म्हणजे? अगं आई वुमन्स डे म्हणजे तू आणि या जगातील सर्व महिला, आणि तुम्हा सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आई तू रडू नकोस, मला माहितीये तू खूप काम करते आणि बाबा आपल्या दोघांना दारू पिऊन खूप त्रास देतात. आई तुला सांगतोस, मी मोठा झालो ना तुला काम करायची अजिबात गरज पडणार नाही. हो का? हो, भरपूर शिकून मोठा साहेब होणार आणि माझ्या आई बापांना सुखात ठेवणार. हो रे माझ्या सोन्या. देवा कसं करतोस तू हे सगळं? एका बाजूने भरपूर दुःख संकट समोर ठेवतोस, ते सर्व सहन करून जिद्दीने लढण्याची ताकद सुद्धा देतोस, आणि दुसऱ्या बाजूला असं काय करतोस की सर्व गोष्टी विसरून क्षणभर का होईना चेहऱ्यावर आनंदाचा हसा आणतोस. कसं करतोस तू हे सगळं?